लक्ष्मण हाके यांचा आजचा 7वा दिवस आहे. लक्ष्मण हाके माझ्यासोबत आहेत. जरांगे पाटील असं म्हणाले की तुम्ही सरकारी एजंट आहात. सरकारी एजंट कोण? कार्यकर्ता असतो का? सरकारला भांडणारा कार्यकर्ता सरकारचा एजंट कसा असू शकतो? ते जरांगेंनाच विचारा. कोण एजंट आहे, काय आहेत? सरकारी एजंट असतो तर सरकारची माणसं इथनं गाड्या घोडं फिरलं असतं. आमदार, मंत्री, मी अशी इथनं आले असते ना आत्तापर्यंत, एकही आलेलं नाही. मग कसा एजंट असू शकतो? मी त्यांनाच त्या प्रश्नाचं उत्तर विचारा की जर मराठा समाजाला जर ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुका लढवेल असे ते म्हणाले. निवडणुका त्यांचा पॉलिटिकल अजेंडा तर पहिल्यापासूनच होता, त्यात नवीन काही नाही. लोकसभेला त्यांनी काय करायचं ते केलेलंच आहे. आणि कुणाच्या जोरावर ते म्हणजे कुणाला बरोबर घेऊन करणार आहेत निवडणुका कुणाबरोबर जाऊन करणार आहेत? सांगावं मला काहीतरी. ते कुणाला बरोबर घेणार आहेत? कारण निवडून येऊन आरक्षण संपवायचं आहे का? घटनेची द्रोह देशात आजपर्यंत कुणीही केलेलं नाही. संविधान श्रेष्ठ आहे. 78 वर्षात इथल्या दीन दलित सामाजिकदृष्ट्या पिछड्या लोकांचं संरक्षण करण्यात गेल्या 78 वर्षात कोणी माई चलाला असा जन्माला आला नाही की हे मानवतेचे, समानतेचे, न्यायाचे कायदे काढून बदलू शकलेलं नाही. ते जरांगे काय त्यांची पोच आहे आणि डेप्थ आहे नॉलेजची. त्यामुळे त्या प्रश्नावर जास्त किंमत देण्यात पॉईंट नाही. मात्र जरांगेचं जर आता मराठवाड्यातलं जर पॅटर्न जर पाहिलं लोकसभेमध्ये जरांगे पॅटर्न मराठवाड्यात दिसून आला. जर ते विधानसभेसाठी जर उभे राहिले तर जरांगे पॅटर्न राज्यामध्ये पूर्वत होईल. कसला पॅटर्न? जरांगेचं काय मोठं आहे? शेतकऱ्यावर बोलतायत का ते? कसं आहे? कुठल्या म्हणजे जनतेच्या प्रश्नावर बोलतायत का? कुठला पॅटर्न आहे? राजू शेट्टी म्हटलं तर शेतकरी, आंबेडकर म्हटलं तर एक दलितांचा चेहरा किंवा दलितांच्या हक्काधिकाराचं संरक्षण करणारा माणूस. म्हणजे असं प्रत्येकाची काहीतरी स्पेसिफिक आयडेंटिटी आहे. जरांगेंची काय आयडेंटिटी आहे? बीड शहर जाळणं, कायदा ब्रेक करणं ही जरांगेंची आयडेंटिटी. त्यामुळं शुभेच्छा आहेत त्यांना माझ्या. डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय की तब्येतीची काळजी घ्या, उपचार घ्या. तुम्ही उपचार घेत नाहीत, धोका होण्याची शक्यता डॉक्टर व्यक्त करत आहेत. नाही बघा, बॅक हिस्ट्री किंवा बॅकग्राऊंड असणारा माणूस असता तर ते धावत पळत आले असते सगळे पुढारी किंवा शासन प्रशासन. मी एका मेंढपाळाचा मुलगा आहे, मेला तर काय फरक पडणार आहे त्यांना? मला यापेक्षा जास्त काही वाटत नाही. समाजासाठी तुम्ही उपचार घ्यायला हवं. नाही घेणार. समाजाच्या हक्कांकडे लक्ष वेधलं जात नसेल तर मी कशाला उपचार घेऊ? मग मी उपोषणाला मी कशाला बसलो असतो? समाजाच्या मनातली रुखरुख आहे. मी समाजाची भाषा बोलतोय. मी कुठल्या शासनाचा एजंट दे म्हणा कुणाला तर दुसऱ्याला एजंटगिरी आणि करायला सांगा एखाद्याला. मी समाजाची भाषा बोलतोय ना. जरांगे पाटील असं व्यक्त होतील असं कधी वाटलं होतं तुमच्याबद्दल? नाही, ते लक्ष्मण हाके या व्यक्तीबद्दल कशाला व्यक्त होतील? ते ओबीसीच्या हक्क अधिकारावर आणि सत्य भाषा बोलतोय, फुले शाहू आंबेडकरांचा मानवतावाद बोलतोय म्हणून ते व्यक्त होत आहेत ना. त्यांची ते तर त्यांना नको आहे ना. कुणीतरी म्हणलं होतं मागं की हा म्हणजे जाऊ द्या, त्या डेप्थमध्ये जायला नको. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होत असल्याची चर्चा होते. तुमच्या कानावरती काही आलं? सगळे सोयऱ्याची जर अंमलबजावणी झाली तर ओबीसी अडचणीत नाही, SC ST सुद्धा अडचणीत आहे. माझ्या SC ST बांधवांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही चळवळीतले आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी आमच्यापेक्षा जास्त माहिती आहेत. माफ करा, आम्ही तुमच्या बरोबरीनं मागच्या काही गोष्टीमध्ये आलो नाही ओबीसी म्हणून, पण आपल्याला हे वाचवावं लागेल. सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे, दलित चळवळीला आणि आदिवासी चळवळींना सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळेजण संविधानाच्या आणि कायद्याच्या बाजूने येऊया. आपण कुणाला हेरावून घ्यायचं नाही, आपल्याला कुणाला टार्गेट करायचं नाही. आपले हक्क अधिकार फक्त वाचवायचे, प्रोटेक्ट करायचे. उद्या प्रकाश आंबेडकर पण इथं तुमची भेट घ्यायला येत आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? बाळासाहेब संविधानाचे, कायद्याचे खूप मोठे अभ्यासक आहेत आणि बाबासाहेबांचे नातू आहेत. त्यामुळे ते योग्यच बोलतील, जे बोलतील ते योग्य बोलतील.
नक्कीच हे होते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके उपचार घेणारच नाही जोपर्यंत शासनाचा सरकारचा प्रतिनिधी या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत मी उपचार घेणार नाही. माझं जे आंदोलन आहे ते समाजासाठी आहे असं ते सांगतात. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, वडीगोद्री, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.